नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. हा आहे मऊ लुसलुशीत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा इडली रव्याचा शिरा. आपण नेहमी गव्हाच्या रव्यापासून केलेला शिरा जो असतो तो खातोच, पण त्यापेक्षाही हा छान पौष्टिक आणि सगळ्यांनाच म्हणजे बाळंतिणीलासुद्धा चालणारा असा हा शिरा आहे. त्यासाठी मी इथं एका फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यावरती अर्धा कप इडली रवा घालत आहे. हा रवा अगदी मंद गॅसवरती गुलाबी रंगापर्यंत म्हणजेच हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा. इथं मी अर्धा कप तांदूळाच्या रव्यासाठी 2.5 कप पाणी तापवायला ठेवलेलं आहे. म्हणजेच आपला हा तांदूळाचा रवा चांगला भाजून होईपर्यंत एकीकडे चांगली पाण्याला उकळी पण येईल. हा शिरा अगदी पटकीने होणार आहे. हा रवा भाजण्यासाठी जेमतेम 5 ते 6 मिनटं लागतात. हे बघा, आपला हा तांदूळाचा रवा चांगला गुलाबी रंगापर्यंत भाजूनसुद्धा झालेला आहे आणि दुसरीकडे पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे. या पाण्यामध्ये मी आता जेवढा तांदूळाचा रवा घेतलेला आहे तेवढाच गूळ घातलेला आहे आणि तो छान विरघळून घेत आहे. तुम्हाला थोडासा गूळ पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही ॲड करू शकता. आता हे गूळ विरघळलेलं पाणी आपण तांदूळाच्या रव्यावरती हळूहळू घालायचं आहे. हे बघा, प्रथम मी इथं अर्ध्या वाटी तांदूळाच्या रव्यासाठी 2 वाटी गुळाच्या पाण्याचा वापर करणार आहे. तांदूळाचा रवा कुठल्या क्वालिटीचा आहे त्यावरती पाणी हे कमी जास्त लागण्याची शक्यता असते, म्हणून हे पाणी हळूहळू घातलेलंच चांगलं. हा रवा चांगला फुलून येण्यासाठी आपण एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहोत. अगदी 5 मिनिटाच्या वाफेमध्ये सुद्धा किती छान हा तांदूळाचा रवा फुलून आलाय तो बघा. अजून एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहोत. इथं आपल्याला गुळाचं पाणी अर्धी वाटी जे शिल्लक राहिलेलं आहे ते लागणार नाही असं वाटते आहे, म्हणून मी थोडीशी अगदी 2 चमचे साखर वापरणार आहे, म्हणजे हा शिरा गोडीला अगदी परफेक्ट होईल. आता हा मऊसूत असा शिरा तयार झालेला आहे. त्यावरती गॅस बंद करून आपण ड्रायफ्रूट्स भाजून घालत आहोत. या ड्रायफ्रूटसाठी मी अगदी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि ते ड्रायफ्रूट्स यामध्ये चांगले भाजून घेत आहे. आता या शिऱ्यावरती 1 चमचाभर केशर सिरप घातलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. तसेच आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत ते घातलेले आहे आणि त्यावरती अर्धा चमचा तूप सोडलेलं आहे. ह्या शिऱ्याला
रंगसुद्धा अगदी उत्तम आलेला आहे. कोणताही गुळाचा गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यावरती थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव द्विगुणित होते. म्हणून मी अगदी थोडंसं चिमूटभर शिऱ्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तसंच मी 2 चमचे साखरही घालत आहे. आपलं जे गुळाचं पाणी थोडंसं उरलेलं आहे ते पूर्ण ह्या शिऱ्यामध्ये वापरलं गेलं नाही, त्यामुळं थोडीशी साखर वापरलेली आहे. नाहीतर हा रवा जर जरा जास्त फुलला असता आणि तेवढं पाणी जर ह्या रव्यामध्ये मुरलं असतं तर आपल्याला ही वरची साखर घालण्याची गरज लागली नसती. हा शिरा आता उत्तम झालेला आहे. आता हा शिरा आपण सर्व करायला घेऊयात. असा हा A1 सुग्रास रेसिपीचा अगदी मस्त म्हणजे मस्तच सगळ्यांना आवडणारा इडलीच्या तांदूळाच्या रव्यापासून केलेला मऊ लुसलुशीत शिरा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.